नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण उपवासाचा दहीवडा अगदी कमी साहित्यामध्ये कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत। भगरीपासून दहीवडा करतोय आपण उपवासाचा। त्याच्यासाठी मी इथे 2 वाट्या भगर घेतलेली आहे आणि या भगर शिजत असतानाच त्याच्यामध्ये 2 बटाटे मी घालणार आहे कट करून। त्याच्यासाठी मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि आता भगर स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेते। भगर मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्यांनी आणि आता कुकरमध्ये घालून घेते। आणि भगर शिजण्यासाठी मी इथे 1.5 ते 2 पट पाणी घालून घेणार आहे। भगरीचा भात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला वडे करण्यासाठी। आणि याच्यामध्येच बटाटे घालत आहे। आणि आता कुकरला याच्या 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। भगर अगदी मऊ शिजवून घ्यायची आहे वडे करण्यासाठी। 3 शिट्या काढल्यानंतर भगर अशी छान शिजलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता। आणि बटाटा मी याच्यामध्ये स्वच्छ धुवून आणि शिलनीने सोलून वापरलेला होता, त्याच्यामुळे काम सोपं झालेलं आहे। आता ही मी ताटामध्ये काढून घेते आणि थोडीशी गार होऊ देते वडे करण्यासाठी। इथे मी भगर आणि बटाटा सगळा असा चमच्याने पूर्ण घट्ट असा गोळा करून घेतलेला आहे, फिरवून घेतलेला आहे। याच्यामधला बटाटा पण सगळा याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आणि आता याच्यामध्ये मी थोडेसे मनुके घालत आहे, मीठ घालत आहे चवीपुरतं, जिरं घालत आहे। ज्यांना नसेल जिरं घालायचं, उपवासाला जिरं नसेल खात, त्यांनी नाही घातलं तरी चालेल। आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली होती मी, ती पण याच्यामध्ये घालत आहे। आणि आता परत एकदा सगळं मिक्स करून घेते आणि याचे छोटे छोटे वडे करायला घेते। आता इथे मी एवढ्या साईजचा वडा करून घेतलेला आहे आणि थोडंसं हाताला पाणी घेतलेलं आहे मी। ज्या साईजमध्ये आपल्याला वडे हवे असतील तसे केले तरी चालतात, लहान मोठे। आणि हा पदार्थ आपण एरवीही करू शकतो आणि उपवासाला पण करून खाऊ शकतो। फार काही वेळ याला लागत नाही आणि खूप साहित्यही लागत नाही, अगदी कमी साहित्यामध्ये छान दहीवडे उपवासाचे तयार होतात। अशाच पद्धतीने मी सगळे वडे करून घेते। आता इथे माझे सगळे वडे तयार करून झालेले आहेत। आता तळायला घेऊ। तळण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता एक एक वडा मी याच्यामध्ये घालून घेते। वडे तळण्यासाठी मी आधी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं होतं आणि नंतर गॅस कमी करून घेतलेला होता। आणि आता एक बाजू झालेली आहे, दुसऱ्या बाजूने छान फिरवून घेते। फार लाल रंगावरती हे वडे आपल्याला तळायचे नाही आहेत, कारण आधीच भगर छान शिजलेली आहे। आता वडे छान झालेले आहेत आणि मी काढून घेत आहे।
खूप छान रंग याला आलेला आहे. आणि एकही वडा इथे फुटलेला नाही. एका वेळी 4-5 वडे आपण इथे तळू शकतो, कढईमध्ये जागा असेल तर. आता वडे दह्यामध्ये घालण्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे आणि दही मी गाळणीमधून छान गाळून घेतलेलं आहे. असं एकसारखं दह्याला घट्टपणा आलेला आहे, कुठल्याही गुठळ्या याच्यामध्ये राहिलेल्या नाही. अशा पद्धतीने जर आपण गाळणीतून गाळून घेतलं तर दही वड्याचं जे दही असते सॉफ्ट तसं होतं. आणि याच्यामध्ये आता मी साखर घालत आहे चवीनुसार आणि मीठ घालत आहे आणि परत एकदा छान फिरवून घेते, एकसारखं सगळं करून घेते. इथे माझे सगळे वडे तळून झालेले आहेत. मी प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने सगळे वडे तळून घेते. आता इथे जे मी गोड दही केलेलं होतं त्याचंच मी इथे ताक केलेलं आहे. वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलं आणि असं पातळ ताक करून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत. अगदी 2-3 मिनटं याच्यामध्ये वडे बुडवून ठेवायचे, म्हणजे तो वडा आणखी सॉफ्ट होईल. आता इथे मी 5 मिनटं ताकामध्ये बुडवून ठेवलेलं होतं वडे. आता मी काढून घेते आणि छान झालेले आहेत, मऊ मऊ झालेले आहेत. फार प्रेस करायचे नाही. आणि याच्यावरती गोड दही घालत आहे. आणि हे वडे आपण जर नको आपल्याला दह्यातले खायचे असतील तर तसे पण आरामात खाऊ शकतो. याच्यावरती मी उपवासाची गोड चिंच गूळ आणि मीठ घालून केलेली चटणी घालत आहे. ज्यांना नसेल चालत त्यांनी नाही घातली तरीही चालेल. याने छान आंबट गोड आणि वरून थोडंसं लाल तिखट घालत आहे. आंबट गोड तिखट अशी छान चव येईल. आणि ज्यांना कोरडे खायचे असतील असे पण आपण खाऊ शकतो. आता इथे मी एक वडा तुम्हाला दाखवत आहे, छान सॉफ्ट झालेला आहे. आणि नेहमीच्या दहीवड्यांप्रमाणेच झालेला आहे. उपवासाला जर आपण अशा पद्धतीने दहीवडे करून खाल्ले तर नक्कीच छान लागते आणि फराळ केल्यासारखाही लागतो. तर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.